राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता केंद्राप्रमाणेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू होणार आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। मार्च 2024 पासून ही योजना लागू होईल। राज्य सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार असल्याची ही घोषणा केली। ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळाची स्थापना करून राज्य सरकारने हे 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले मोठे निर्णय कुठले आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया। राज्य सरकार कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे आता सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करणार आहे। मार्च 2024 पासून याची अंमलबजावणी होईल। राज्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार आणि या योजनेची आता व्याप्ती वाढवलेली आहे। गटप्रवर्तकांच्या मानधनात 4000ची वाढ करण्याची घोषणा देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीतून करण्यात आली। तर ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळाची स्थापना करण्याची मोठी घोषणा करण्यात आली, ज्याचा लाभ जवळपास 1.25 कोटी ज्येष्ठांना होणार आहे। तर मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करण्याची घोषणा देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आणि याबाबतचा निर्णय देखील झालेला आहे। पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढण्यात येणार आहे। यासोबतच पुणे परिसरात सिंचन आणि पिण्यासाठी यामुळे अधिक पाणी उपलब्ध होईल। नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी 7015 कोटींची मान्यता मंत्रिमंडळाकडून देण्यात आली। याशिवाय नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे। दरम्यान राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला, ते म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र महामंडळ। हे नेमकं महामंडळ असतं काय आपण त्यावर एक नजर टाकूया। ज्येष्ठ नागरिकांना याद्वारे मदत आणि संरक्षण मिळतं। म्हातारपण, बेरोजगारी, आजारपण आणि विकलांगता यामध्ये या सगळ्या ज्येष्ठांना सहाय्य मिळतं। याशिवाय वृद्धापकाळ देखील सुसह्य होण्यामुळे एक मदत होणार आहे। या महामंडळाचं मुख्यालय मुंबई इथे असेल। याशिवाय महामंडळाचं भागभांडवल हे 50 कोटी इतकं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।